बाहेरची पावभाजी खाण्यापेक्षा घरच्या घरी हॉटेल स्टाईल पावभाजी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी आत्ताच सेव्ह करा. एकदा ही पावभाजी बनवाल तर घरचे पुन्हा पुन्हा याच पावभाजीची डिमांड करतील. त्यासाठी एका कुकरमध्ये खाली मेन्शन केलेल्या सर्व भाज्या शिजवून घेऊयात. आणि भाज्या शिजवताना यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला आणि बटर घालायला विसरू नका. त्यामुळे बटर आणि मसाल्याची चव भाज्यांमध्ये खूप छान मुरली जाते. आता ही लसूण चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. पण या चटणीमुळे पावभाजीला स्ट्रीट फूडसारखी झणझणीत चव येते. भाज्या पण छान शिजलेल्या आहेत, त्यांना व्यवस्थित मॅश करून घेऊयात. आता एका कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. कांदा जास्त डार्क करू नका, नाहीतर पावभाजीचा रंग पूर्ण बदलतो. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, तयार केलेली लसूण चटणी आणि शिमला मिरची ॲड करून बारीक मॅश करून घेतलं. त्यानंतर बेसिक मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. शेवटी मॅश केलेल्या भाज्या टाकून 5 ते 6 मिनिट शिजवून घेतलं. तयार आहे एकदम बटरवाली स्ट्रीट स्टाईल पावभाजी. बटरमध्ये छान भाजलेले पाव आणि गरमागरम पावभाजी या मान्सूनमध्ये नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.